नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक व्हिडिओमध्ये. मित्रांनो, लग्नानंतरचं प्रेम आणि अरेंज मॅरेज नंतर नक्की काय होतं तर हे आपण पाहतोय. या कथेचा आज आपण दुसरा भाग पाहणार आहोत. तर मग चला सुरू करूयात. निखिलशी मैत्री झाल्यापासून कविता खूपच आनंदी झाली होती. घरातल्या वातावरणामुळे मनावर आलेली मरगळ निखिलशी बोलताना कुठं निघून जायची तिला कळायचं नाही. निखिलनी या ना त्या कारणानं कविताला नेहमी हसत ठेवण्याचा प्रयत्न करायचा. कविता आणि निखिलला एकमेकांचा सहवास आता आवडायला लागला होता. निखिल तर कधीच कविताच्या प्रेमात पडला होता. आपण एक लग्न झालेल्या मुलीवर फिदा झालो याची पूर्ण कल्पना निखिलला होती, पण लाख प्रयत्न करूनही त्याचं मन कवितापासून दूर व्हायला तयार होत नव्हतं. बघू हे नातं कोणत्या टोकापर्यंत पोहोचतंय असं म्हणून तोही बिनधास्त होऊन कवितासोबत जितके क्षण घालवता येतील तेवढे घालवत होता. निखिलच्या अशा वागण्यामुळे कविताला मात्र हळूहळू आता निखिलची सवय होऊ लागली. एक नवरा म्हणून विनोदनं कविताला जो वेळ देणं गरजेचं होतं तो वेळ निखिल पूर्ण करत होता. विनोद रोज ऑफिसमधून उशिरा यायचा आणि त्यामुळे घरी आल्यावर कविता आणि निखिलचं फोनवर बोलणं चालू असायचं. विनोद आल्यानंतर कविता आणि विनोदमध्ये फॉर्मॅलिटी म्हणून थोडाफार संवाद व्हायचा, पण नवरा बायकोच्या नात्याला मजबूत ठेवण्यासाठी लागणारा संवाद आणि त्यासाठी असणारा वेळ दोन्ही कविताला विनोदकडून कधीच मिळत नव्हतं. रात्री जेवल्यानंतर शरीर सुख घ्यायचं आणि झोपून जायचं एवढंच काय ते विनोद आपण नवरा असल्याचं कर्तव्य पार पाडत होता. कधी कधी कविताचा राग उफाळून यायचा. ती विनोदशी भांडण करायच्या मूडमध्ये असायची, पण विनोद मात्र काहीच बोलत नसायचा. भांडण्यासाठीही संवाद होणं गरजेचं असतं. मुळात इथं दोघांचा संवाद म्हणून कधी होतच नव्हता, मग भांडण होण्याचा प्रश्नच येत नाही. विनोद, तू माझ्याशी मन मोकळं का बोलत नाहीस? कधीतरी हसून खेळून माझ्याशी राहा. माझ्यापासून तुला काही प्रॉब्लेम आहे का? हे आणि असले बरेच काही बोलून कविता थकली, पण विनोदचं एक उत्तर नेहमी ठरलेलं असायचं, मी असाच आहे का? तुला याची जेवढ्या लवकर सवय होईल तितकं चांगलं आहे तुझ्यासाठी. विनोदच्या अशा आबोल वृत्तीपुढं कवितानं आता हार मानली होती. आता हेच आपलं आयुष्य असं समजून तीही मन मारून जगत होती. आपल्या आईबाबांना उगाच टेन्शन नको म्हणून ती घरात काही सांगत नव्हती, आणि म्हणूनच आपलं मन हलकं करण्यासाठी तिला आता निखिल नवीन मित्र मिळाला होता. कविताला आता ऑफिसमधून घरी जायची इच्छाच व्हायची नाही. ऑफिस सुटल्यावर कविता आणि निखिल रोज एकमेकांना वेळ द्यायचे. निखिल सोबत वेळ कसा जायचा हे कविताला देखील कळायचं नाही. दोघांनाही एकमेकांच्या सहवासात राहायला आवडायचं. सकाळी टी ब्रेक, दुपारी लंच ब्रेक आणि ऑफिस सुटण्याची वेळ, दोघेही या वेळेची आतुरतेनं वाट पाहत असायचे. त्यातल्या त्यातच लंच ब्रेक दोघांनाही फार आवडायचा. कविता तर घरी जेवणाचा घास घशातून खाली जायचा नाही, आणि ऑफिसमध्ये निखिलशी बोलता बोलता कधी डंपा संपायचा कळायचंही नाही. निखिलचं तर कविताला पाहूनच पोट भरून जायचं. दोघांचं मैत्रीचं नातं वेगळं वळण घेणार की काय याची शंका आता दिवसेंदिवस अधिक दाट होत चालली होती. निखिल, तू घरातून टिफिन का आणत नाहीस रे? कॅन्टीनचं जेवण खाऊन तुला कंटाळा येत नाही? जेवता जेवता कविताने एकदा निखिलला प्रश्न केला. यावर तोंड वाकडं करत निखिल म्हणाला, येतो ना, खूप कंटाळा येतो, पण काय करणार, माझ्याकडे तुझ्यासारखी बायको नाही ना जी रोज डबा बनवून देईल, म्हणून तर तुझ्याशी मैत्री केली. त्यानिमित्तानं तुझ्या हातचं खायला मिळत जाईल. झकास चव आहे तुझ्या हाताला. असं म्हणून निखिल गालातल्या गालात हसला. अरे, जेवण बनवायला काय बायकोच लागते का? आई नाही देत का डबा बनवून? कवितानं पुन्हा प्रश्न केला. आई तर रोज म्हणते डबा घेऊन जा, पण मीच नको म्हणतो. का रे, कॅन्टीनचं जेवण आवडतं वाटतं तुला? नाही ग, तसं नाही, पण आईला लवकर उठून डबा बनवायचा त्रास नको म्हणून मी डबाच नको म्हणतो. तसंही तिनं खूप केलंय आमच्यासाठी. मी लहान होतो तेव्हा माझे बाबा वारले. त्यानंतर माझ्या दीदीला आणि मला आईनं खूप कष्टानं वाढवलं. दीदीचं लग्न करून दिलं, माझं शिक्षण पूर्ण केलं. तिनं तिची सगळी कर्तव्य पूर्ण केली. आता तिनं फक्त आराम करायचा बस. निखिल अगदी भाऊक होऊन बोलत होता. एवढ्या खट्याळ निखिलला पण भाऊक झालेला पाहताना त्याचा आवाजाचा कोपरा बदलतो हे कविताला नव्यानं अनुभवलं. निखिलला परत हसवण्यासाठी कविता म्हणाली, अरे मग तू तुझं कर्तव्य का पार पाडत नाहीस? कसलं कर्तव्य? निखिलला कवितानं विचारलं. अरे हेच की, तुझ्या आईला आराम हवाय ना, मग तिच्या मदतीला तू सून का आणत नाहीस? कोणी पटवली नाहीस एखादी वाटतं? कविता हसून म्हणाली, नाही ना, मनासारखी कोणी सापडलीच नाही. तशी एक मुलगी आहे, मला खूप आवडते ती, पण वाटते पण फायदा होणार नाही कारण तिचं लग्न झालंय, त्यामुळे काही मार्ग नाही बघ आता. निखिल मोका बघून बरोबर पॉइंट मांडत होता.
कवितालाही त्याच्या बोलण्याचा रोग कळाला, पण आपल्याला काहीच कळालं नाही असं दाखवत कविता म्हणाली, काय रे, कोण आहे ती? एवढीच आवडत असेल तर पळवून आणूया आपण तिला. असं म्हणून कविता मोठ्यानं हसायला लागली. तिच्या हसण्याचा अर्थ निखिलला कळाला नाही, पण कदाचित कविता आपल्या मनाचा थांग लागू देत नव्हती. ती नाही तयार होणार पळून यायला, मला माहीत आहे, निखिल तोंड पाडून म्हणाला. असं का म्हणतोयस? काय येणार नाही? तिच्यावर विश्वास नाही का तुझा? की तिच्यावर प्रेमाचा विश्वास नाही तुझा? नक्की आवडते ना, की फक्त टाइमपास म्हणून चाललंय सगळं? कविता आता निखिलची फिरकी घेत होती. नाही ग, खरंच खूप प्रेम आहे तिच्यावर माझं, अगदी मनापासून. पण मला नाही वाटत की पळून वगैरे यायला तयार होईल. निखिल पुन्हा कळवळत बोलला. अरे पण काय येणार नाही ते तर सांग. कवितानं पुन्हा प्रश्न केला. अगं का म्हणजे तिचं लग्न झालंय, तिचा संसार आहे, तिचा नवरा, तिचं घर, तिच्या आयुष्यात ती सुखी आहे. मग हे सगळं सोडून ती काय येईल माझ्यासोबत? आपला जेवलेला डबा बॅगमध्ये ठेवता ठेवता कविता म्हणाली, तुला काय माहीत ती तिच्या आयुष्यात सुखी आहे म्हणून? कधी बोललास का तिच्याशी? एकदा बोलून तर पहा. अगं खूप प्रयत्न करतोय बोलायचा, पण हिंमत होत नाही. वाटतं आपण काही चुकीचं जर करत नाही ना. माझ्या वागण्यानं तिचा जर संसार मोडला तर ते मला कधीच सहन होणार नाही, आणि माझ्यामुळे तिला काही दुःख सोसावं लागलं तर मी कधी स्वतःला माफही करू शकणार नाही. निखिल आता चांगलाच भावूक झाला होता. त्याच्या मनाची तगमग कविताला समजून आली. अरे निखिल, प्रेम करणं ही खूप निर्मळ गोष्ट आहे. तू एकदा विचारून तर पहा. कदाचित तिलाही तू आवडत असशील. हिम्मत कर आणि बोल एकदा. काय होईल ते होईल. मग कविता त्याला हिंमत देऊ लागली. नाही का कविता, तरीही मला वाटत नाही की ती तयार होईल माझ्यासोबत यायला. निखिलनं परत नाराजीचा स्वर जोडला. आता परत काय झालं तुला? कवितानं मोठे डोळे करत प्रश्न केला. थोडा वेळ शांत राहून निखिल म्हणाला, तूच सांग मला. समज तू जर त्या मुलीच्या जागी असतीस तर तू तयार झाली असतीस का आपला चालू संसार सोडून माझ्यासोबत यायला? निखिलच्या या अनपेक्षित प्रश्नानं कविता पूर्ण भांबावून गेली. तिच्या हृदयाची धडधड वाढली. निखिलला काय उत्तर द्यावं तेच सुचेना. इतका वेळ तिला फक्त संशय होता की निखिल आपल्याविषयीच बोलतोय, पण आता डायरेक्ट निखिलनं असा प्रश्न केला की कविता पूर्ण निरुत्तर झाली. तिला काहीच सुचेना. टेबलवर ठेवलेल्या ग्लासमधील पाणी पिऊन कविता म्हणाली, अरे चल बघ, किती उशीर झालाय. इतका उशीर कोणी घेतं का लंच करायला? बॉसनं पाहिलं तर प्रॉब्लेम होईल, चल लवकर. कविता उत्तर द्यायचं टाळत होती हे निखिलनं ओळखलं आणि तो म्हणाला, कविता, तू उत्तर द्यायचं टाळतेस असं मला वाटत नाही. असं वाटत नाही तुला? अरे मी काय उत्तर देणार? तिचं आयुष्य वेगळं, माझं आयुष्य वेगळं. तसंच तिचं उत्तर आणि माझं उत्तरही वेगळंच असणार, बरोबर ना? बेस्ट वे तू डायरेक्ट तिलाच विचार ना. बघ काय म्हणते, मग ठरवू आपण काय करायचं ते. चल आता फार उशीर झालाय. एवढं बोलून कविता आपली बॅग उचलून निघाली. निखिल मात्र पाठमोऱ्या कविताकडे पाहत तसाच उभा होता. कदाचित त्याला म्हणायचं होतं की मला तिचं उत्तर नकोय, मला तुझं उत्तर हवंय, पण तो बोलू शकला नाही. तो तसाच उभा होता. त्याच्या मनात युद्ध चालू होतं. आपण जे वागलोय ते योग्य आहे की नाही या द्वंद्वात तो गुरफटला होता. कविता आपल्या सीटवर येऊन बसली. तिच्या पाठीमागून निखिलही आला आणि आपल्या जागी जाऊन बसला. दोघांच्याही मनात विचार चालू होते. दोघांचंही काही केल्या कामात लक्ष लागत नव्हतं. निखिलच्या मनातलं युद्ध अजून चालूच होतं. त्याचं एक मन त्याला ओरडून ओरडून सांगत होतं, अरे तिचं लग्न झालंय, तिला तिचा संसार आहे, आपल्या विश्वात ती सुखी आहे, मग तू तिच्या नादी का लागतोयस? अशानं तुझ्याही आयुष्याची वाट लागेल. मैत्रीण आहे तर फक्त मैत्रीच ठेव. पुढच्या स्टेपला जाऊ नको, उगाच तिच्या आणि स्वतःच्या आयुष्याशी खेळू नकोस. हे सगळं निखिलला कळत होतं, पण हृदय काही केल्या कविताचा विचार करणं बंद करत नव्हतं. ती आहे त्या स्थितीत तिला स्वीकारण्याची तयारी हृदयाने केव्हाच केली होती. निखिल एकदम बेचैन झाला होता. कविता त्याला इतकी आवडत होती की कविता सोडून तो इतर कुठल्याही मुलीचा विचार करूच शकत नव्हता. कविता निखिलच्या हृदयात खोलवर जाऊन बसली होती. तिथून बाहेर काढणं ह्या जन्मात तरी निखिलला शक्य होणार नव्हतं. काय करावं हेच त्याला सुचत नव्हतं. डायरेक्ट जाऊन विचारावं का कविताला? आणि जर तिनं नाही म्हटलं तर आपली मैत्री सुद्धा संपून जाईल. कविताचा जेवढा सहवास मिळतोय त्यातच समाधान मानलं पाहिजे, नाही तर कविताचा दुरावास सहन करणं शक्य होणार नाही हे ओळखून निखिलनं मनाशी ठाम केलं. सध्या तरी मैत्रीचं नातं असंच सुरू ठेवायचं, पुढे काय बघू. मोका मिळाला तर आपलं प्रेम व्यक्त करू, नाही तर राहू दे असंच आयुष्यभर. कवितासाठी मी आयुष्यभर वाट पाहायला तयार आहे.
असा विचार करून निखिल आपल्या कामात गुंतला. इकडं कविताच्या मनातही वादळ चालू झालं. अचानक अनपेक्षित का असेना पण निखिलनं आपल्या मनातील भावना कविता समोर मांडल्या होत्या आणि कविता निखिलच्या विचारात पूर्ण बुडून गेली. कविताच्या अंतरंगात दोन प्रकारच्या विचारांची झुंज झुंपली होती. एक मन तिला परिस्थितीची जाणीव करून देत होतं, तर दुसरं मन तिला तिच्या सुखाची उणीव भरून काढण्यासाठी परावृत्त करत होतं. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा बरं का. मध्ये मध्ये तुम्ही जागे आहात का नाही ते चेक करण्यासाठी. मित्रांनो, चला आता पुढे पाहूयात. हे काय चाललंय तुझं कविता? तू निखिलचा इतका का विचार करतेस? अगं, तुझं लग्न झाले हे तू विसरतेस का? घरी तुझा नवरा असताना असं परपुरुषाविषयी विचार करणं योग्य आहे का? आज ना उद्या निखिल तुला नक्की प्रपोज करेल, त्यावेळी तू काय उत्तर देणार आहेस? अजून वेळ गेलेली नाही, नको गुरफटू या सगळ्या गोष्टीत. अजून लग्नाला 6 महिने सुद्धा झाले नाहीत आणि एवढ्यात कंटाळीस तू? अगं, समाज काय म्हणेल, लोक काय विचार करतील तुझ्याविषयी, थोडा तरी विचार कर. का विचार करू मी जगाचा? कुठला समाज आणि कुठली लोक? मी ज्या परिस्थितीमध्ये माझा संसार करते त्या परिस्थितीची जाणीव आहे का समाजाला? स्त्री म्हणून माझ्या काही भावना आहेत याचा विचार करतील काही लोक? नाही ना. मग मी का करू या लोकांचा विचार? अगं, पण विनोदचा तरी विचार करशील की नाही? कितीही झालं तरी तो तुझा नवरा आहे. अग्नीला साक्षी म्हणून लग्न केलंस ना तू त्याच्याशी, मग त्याला सोडून देणार? पत्नी म्हणून तुझं कर्तव्य आहे की नाही? एक नवरा म्हणून तो किती कर्तव्य पार पाडतो. फक्त शरीर सुखानं चालला असता संसार तर लग्नाची गरजच राहिली नसती. इतक्या दिवसांच्या माझ्या मनात साठलेल्या ज्या आठवणी आहेत, ज्या भावना आहेत, त्या व्यक्त करायला मला हक्काचं असं कोणीच नाही. इतके दिवस मी त्याच्या स्वभावानुसार स्वतःला बदलायचा प्रयत्न करते, पण इतका शांत स्वभाव कसा ठेवू मी? जन्मापासूनच आपला स्वभाव क्षणात बदलता आला असता तर किती बरं झालं असतं ना. खरंच मला आता घरचा आणि त्या घरातील शांततेचा वीट आलाय. मला माझं जीवन असं विरस आणि बोरिंग जगायचं नाही बस. म्हणून काय मग तू नवऱ्याला सोडून देणार? माहित नाही मी काय करणार आहे ते, पण मला आता कंटाळा आलाय. असं वाटतंय कुठंतरी जाऊन जीव द्यावा, म्हणजे मी मुक्त होईन या सगळ्या बंधनातून. कविताच्या मनातील हे युद्ध चालूच होतं. दोन्ही मनं आपापली मतं पटवून द्यायला पाहत होती. आता कामात लक्ष लागणं शक्य नव्हतं. कविता तडक उठली. तब्येत ठीक नसल्याचं कारण सांगून ऑफिसमधून घरी जायला निघाली. निघताना तिला निखिलला भेटावंसं वाटत होतं, पण मनात आलेल्या विचारांच्या वादळात ती तशीच ऑफिस बाहेर पडली. घरी जाऊन तरी काय करायचं या विचारात ती एका बागेत जाऊन बसली आणि परत आपल्या विचारात गुंतून गेली. कविता आज लवकर गेली हे जेव्हा निखिलला कळालं तेव्हा त्याला भीती वाटली. अशी कशी कविता आपल्याला न सांगता गेली हा त्याच्या मनामध्ये विचार आला. ती ठीक असेल ना? तिच्या घरी तर काही प्रॉब्लेम झाला नसेल ना? की आपण जेवताना जे बोललो ते तिच्याविषयी बोललो हे तिला कळलं तर नसेल ना? म्हणून तर ती रागारागानं न सांगता निघून गेली असेल का? ह्या विचाराने निखिल पुरता घाबरला. त्याने हिम्मत करून कविताला कॉल केला. हॅलो कविता, काय झालं? असं अचानक निघून गेलीस, सगळं ठीक आहे ना? अरे हा निखिल, सॉरी मी तुला सांगायला विसरले. विनोदचा फोन आला होता, आज एके ठिकाणी जायचंय आम्हाला, म्हणून लवकर घरी आले. चल बाय. एवढं बोलून कवितानं फोन कट केला. पुढे बोलायची इच्छा असूनही का कोणास ठाऊक कविताला एकदम भरून आलं आणि डोळ्यातून अश्रू ढाळत ती बागेत बसून राहिली, अगदी एकटीच संध्याकाळपर्यंत. इकडे निखिलच्या मनात नुसता संशय माजला होता. त्याला खात्री वाटत होती की नक्की आपल्या बोलण्यामुळेच कविता ऑफिसमधून निघून गेली. घरी गेल्यावर सुद्धा त्याच्या मनात कविताचाच विचार चालू होता. कविताला फोन करावंसं वाटत होतं, पण खरंच ती नवऱ्याबरोबर असेल तर प्रॉब्लेम होईल म्हणून निखिल फोन करत नव्हता. पण असं किती दिवस चालायचं? आपण कवितावर प्रेम करतोय, यात काय चुकीचं आहे? तिचं लग्न झालं म्हणून काय झालं? ती मला आवडते, यात माझी काय चूक आहे? भले ती माझ्यावर प्रेम करत नसेल, पण माझं अगदी निखळ प्रेम आहे तिच्यावर. या मनातल्या भावना आवरणं मला कठीण होत आहे. उद्या काही करून मी सगळं सांगून टाकणार कविताला. हे मनावरचं दडपण घेऊन मी जगू शकत नाही. तिलाच ठरवू दे काय करायचं ते. तिनं माझा स्वीकार नाही केला तरीही चालेल, पण ज्या व्यक्तीवर आपण प्रेम केलंय त्या व्यक्तीसमोर ते व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे मला. उद्या सगळं कविताला सांगून टाकायचं असा ठाम निर्णय आता निखिलने घेतला. इकडे कविता ही घरी बेडवर पडून नुसती तळमळत होती. तिच्या मनातही नुसता निखिलचाच विचार चालू होता. आपण कोणत्या परिस्थितीत आहोत हे निखिलला सांगावं की नको हेच कळत नव्हतं. अशानं निखिलच्या मनात आपल्याविषयी सहानुभूती तयार होईल, पण सहानुभूतीतून निर्माण होणारं प्रेम तिला नको होतं.
तिला फक्त आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी एक हक्काचं माणूस हवं होतं. खूप काही मनात साठलं होतं. तिला ते सगळं बाहेर काढायचं होतं. हे सगळं सांगायला तिला निखिल शिवाय दुसरं कोणीच दिसत नव्हतं. उद्या जमलं तर आपण सगळं निखिलला सांगून टाकूया. कदाचित तो काही मार्ग सुचवेल आपल्याला. पण आपल्या सांगण्याचा त्यानं चुकीचा अर्थ घेतला तर? माझ्यावर विश्वास बसेल त्याचा? त्याच्या नजरेत मीच दोषी ठरले तर? काय करावं? सांगावं की नको या विचारात कविता रात्रभर तळमळत होती. पण विनोद मात्र निवांत घोरत पडला होता. तर मित्रांनो, हा होता आपल्या या कथेचा दुसरा भाग. तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.